नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आज आपण बनवतोय चुरोस, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी 250 ml पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून बटर टाकले आणि 2 टेबलस्पून साखर घातली। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आली एकदम की आपण फ्लेम एकदम स्लो करायचा आहे आणि यामध्ये 250 ग्राम मैदा घालायचा आहे आणि याला विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित याचा एक जागेवर गोळा होत नाही। हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर याला मी काढून घेतले प्लेटमध्ये। तर आपल्याला पूर्ण थंड नाही करायचं आहे, गरमच ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। याला मैद्याला व्यवस्थित आपल्याला मळायचं आहे आणि थंड करायचं नाही, एकदम गरमच ठेवायचं आहे। आणि याला मी चकलीच्या साच्यामध्ये मिश्रणाला भरलेलं आहे आणि अशा प्रकारे चकलीच्या साच्याने चुरोस बनवून घेत आहे। एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा। अशा प्रकारे बनवायचं हवं तर तुम्ही सुरीने किंवा कैचीने कापू शकता, जेणेकरून त्यांचा शेप व्यवस्थित येईल। अशा प्रकारे मी बटर पेपरवर सर्व चुरोस बनवून घेते। हे बघा एकदम सोपी पद्धत आहे। आता याला आपण फ्राय करणार आहोत। तर फ्राय करण्यासाठी तेल जास्त एकदम गरम नाही करायचं आहे, मीडियममध्ये गरम करायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती याला 10 ते 15 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित फ्राय होऊन जातील। अगर आपण हाय फ्लेमवरती केलं तर वरून भाजले जातील पण आतमध्ये कच्चे राहतील। त्यामुळे आपल्याला याला स्लो फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित हे क्रंची आणि क्रिस्पी होतील। अशा प्रकारे तुम्ही चुरोस घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। हे बघा एकदम दिसायला किती मस्त दिसतात, एकदम रेडीमेड सारखे लाजवाब, आणि तेही आपण चकलीच्या साच्याने बनवले आहेत, तर कोणाला विश्वास बसणार नाही। अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्यांना बनवून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती। हे बघा आता चुरोस आपले फ्राय करून झालेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।